ती सृष्टी निर्जीव वस्तू आणि सजीव प्राणी यांनी बनलेली आहे. पशु पक्षी हे जसे प्राणी आहेत तसा मनुष्य हा सुद्धा प्राणी आहे. पण इतर प्राण्यापेक्षा मनुष्य प्राणी वेगळा आहे. मनुष्य प्राण्याला विचार करता येतो, इतर प्राण्यालाही विचार करता येतो, पण तो फार मर्यादित भावना व्यक्त करू शकतो. मनुष्य विचार सतत करतो, इतका सतत करतो की श्वासोश्वास जसा चालू असतो तशी माणसाच्या मेंदूमध्ये विचाराची प्रक्रिया चालू असते. आपल्याला त्याचा भासही होत नाही, पण सतत ती विचाराची प्रक्रिया चालू असते. मग माणूस हा इतर प्राण्यापासून वेगळा कधी पडला, तर ज्यावेळी त्यांनी विचार करायला सुरुवात केली त्यावेळेला तो इतर प्राणी जगापासून माणसाचा जग, माणसाचा समाज वेगळा झाला. कशाचा विचार केला असेल पहिल्या माणसाने, आदिम समाजानं, प्राथमिक अवस्थेतल्या, रानटी अवस्थेतल्या लोकांनी? त्यांना विचार माणूस प्रश्न पडल्यानंतरच करतो, प्रश्न न पडता विचार करता येत नाही. आणि मग त्यांनी कशाचा विचार केला असेल? त्यांच्यापुढे जे प्रश्न होते ते आज आपल्याला सगळे माहिती आहेत. आपल्याला ते प्रश्न पडत नाही, कारण ते रानटी अवस्थेत होते. त्यांच्यापुढे प्रश्न होता की सूर्य कसा उगवतो, पाऊस कसा पडतो, झाडं कशी वाढतात, माणसाचा जन्म कसा होतो, कशासाठी माणसाचा जन्म होतो, असं त्याच्या सभोवतालच्या विश्वातल्या गोष्टीबद्दलचा त्याला प्रश्न पडत होता. तो त्याचा विचार करत होता की कसं, कारण त्याला माहिती नव्हती त्याची कारण परंपरा. त्याचा तो विचार करायला लागला. आणि विचार करत करत असताना मग साधारणपणे त्याच्या असं लक्षात आलं की सजीव वस्तू जी कोणी असेल तिची उत्पत्ती, तिचा विकास, तिची लय, तिचा क्षय आणि ती नाहीशी होणं आणि पुन्हा त्याचं पुनरुत्पादन होणं, या सगळ्याच्या अभ्यासाला तत्वज्ञान असं म्हणतात. सजीवाचा जन्म, विकास, वाढ, स्थिती, लय, लय म्हणजे क्षय, कमी होणं, लय, नाश आणि त्याचं पुनरुत्पादन, या सगळ्याच्या अभ्यासाला तत्वज्ञान म्हणतात. तर तत्वज्ञान हे काहीतरी निसर्गाबद्दलही आपल्याला अभ्यास करायला शिकवतो. एक निसर्गाचा नियम आहे, काल घेताना सांगितलं तो नियम, ऊर्जेच्या अविनाशित्वाचा आणि रूपांतराचा नियम. म्हणजे जी मूलतत्व आहे त्यांच्यात जी ऊर्जा आहे ती कधी नाहीशी करता येत नाही, ती नव्यानं जन्माला येत नाही, ती अगोदरच आलेली आहे आणि ती नाहीशी होत नाही. कागद जाळला त्याचं कार्बन डायऑक्साईड होतं, म्हणजे काहीतरी रूपांतर होतं त्याचं. बर्फ वितळला त्याचं पाणी होतं, रूपांतर होतं. पाण्याला तापवलं त्याची वाफ होते, रूपांतर होतं. वाफेचं पुन्हा ढग बनतात, पुन्हा पाऊस पडतो, म्हणजे हे रूपांतर होतं. मनुष्य मरण पावला, काल त्यानं सांगितलं की त्यानं ते ऐकायला सुरुवातीला आपल्याला विचित्र वाटपण आहे ते की मनुष्य मरण पावला, शरीर संपतं, पण त्याची ऊर्जा त्या अंतराळात काय असेल ते तिथं कायम राहते, त्याचं रूपांतर होतं. म्हणजे हा ऊर्जेचा नियम असं सांगतो की काहीही नाश पावत नाही, ते चिरंतर असतं विज्ञानात. आता विज्ञान आणि तत्वज्ञान ह्याच्यामध्ये फरक आहे. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र ही शास्त्र आहेत, पण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ही जी काही शास्त्र आहेत, ह्या शास्त्राचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये समान काय आहे याचा शोध मार्क्सवादी तत्वज्ञान घेतं. ह्या सगळ्या शास्त्रामध्ये समान काय आहे. खरं तर आपण एका गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, पण ते आपल्या शिक्षणात विसरते की प्रत्येक शास्त्राची आई तत्वज्ञान आहे. बरं, जिथं तत्वज्ञान सोडून शास्त्र विकास पावतं तिथं ते विनाशाकडे जातं, म्हणजे ते संवारक शक्ती म्हणून पुढे येतं. तर प्रत्येक तत्वज्ञानाची आई हे, प्रत्येक शास्त्राची आई हे तत्वज्ञान आहे. आता आम्ही ज्यांच्या पुढे बोलतो त्यांच्यासाठी केलेले हे व्याख्यान आहे. सर्वसामान्य माणसं आहेत, कामगार आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत. ते प्रश्न विचारतात, आम्हालाच म्हणतात की काय गरज आहे, आता आम्हाला भाकरीचं देणं घेणं पडलं, तुमच्या तत्वज्ञानाची आम्हाला काय गरज, आम्ही कशासाठी तत्वज्ञान शिकायचं, आम्हाला काय त्याचा उपयोग. पण या जगामध्ये प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं काही ना काहीतरी तत्वज्ञान आणि काही ना काहीतरी विचार असतो. विना विचार, विना तत्वज्ञान जगातली कुठलीही गोष्ट घडत नसते. म्हणून आम्ही त्यांना सांगतो
किंवा रस्त्यावर हॉकर्सच्या गाड्या लावाव्यात का 4 चाकी मोटार उभ्या कराव्यात. गाड्या लावणाऱ्याच्या पाठीमागचं तत्वज्ञान निरळ आहे, त्याला जगण्याचं ते साधन आहे. आणि ते त्यांच्या गाड्या लावणाऱ्याचं त्यांच्या मागचं तत्वज्ञान निरळ आहे, त्यांचं ते चैनीच्या वस्तू त्या ठिकाणी उपभोग घ्यायचं त्यांचं साधन आहे. मग साधारणपणे काय करतं कुठलंही ॲडमिनिस्ट्रेशन? गाड्या हाकलतं, म्हणजे हॉकर्सच्या गाड्या हाकलतं, 4 चाकी गाड्या उभं करतं, त्यांना हाकलत नाही. उदाहरणार्थ आम्ही मोर्चा काढतो, मोर्चाला परवानगी देत नाहीत, खूप अडथळे आणतात, मग त्याच्यावर खूप बंधनं घालतात. पण एखादी धार्मिक मिरवणूक कसलंही परवानगी न घेता रस्त्यावरून गाजत वाजत चाललेली असते. आम्हाला सायलन्स झोनमध्ये राहा, घोषणा द्यायच्या नाही, इतक्या डिसेबलमध्ये द्यायचं, त्याच्यात काही बिघडलं तर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल असं लेखी लिहून घेतलं जातं. तत्वज्ञान आहे याच्या पाठीमागे, की मोर्चाला का अडवायचं आणि दुसऱ्या मिरवणुकीला का अडवायचं नाही, ह्याच्याही पाठीमागं तत्वज्ञान आहे. किंवा अजून आपण जर पाहिलं अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा कामगाराला पगार कमी का द्यायचा, का जास्त द्यायचा? मालक कमी पगार देतो, का देतो? त्याला शोषण करायचंय. आणि कामगाराला जास्त पगार पाहिजे, त्याला जगण्याचं मिळवायचंय. म्हणजे दोघांच्या कृतीच्या पाठीमागं तत्वज्ञान आहे. राखीव जागा ठेवाव्यात का ठेवू नयेत, हा आपल्या समाजामध्ये बऱ्याच काळापासून वादाचा विषय आहे. की राखीव जागा ठेवा, त्याच्याबद्दल वेगवेगळे युक्तिवाद केले जातात, की ह्याच्यामध्ये मेरिट संपतं, गुणात्मकता नाही, 35% MBBSला लोक जातात. मग आम्ही अभ्यास केला त्याचं काय करायचं, आमच्या आईवडिलांनी इतकं कष्ट काय केलं त्याचं काय करायचं. आज जर आपण पाहिलं ना तर मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू झालेलं आहे, राखीव जागा आम्हाला द्या, त्यांना राखीव जागेची गरज आहे. ती गरज कशातनं तयार झाली त्याचा ते अभ्यास करणार. ती गरज कशातनं झाली त्याचा ठळक भाग असा आहे की बहुतेक मराठा समाज, कुणबी समाज हा शेतकरी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. आणि सगळ्या ग्रामीण भागातलं उदरनिर्वाहाचं साधन काय, त्याचं शेती आहे. शेतीचे आता तुकडे पडलेले आहेत, पिढ्यानं पिढ्या वाटप होतो. पुन्हा निसर्गावर आपली शेती अवलंबून आहे. कधी दुष्काळ पडतो, कधी अतिवृष्टी पडते. हे सगळं झाल्यानंतर तो पीक काढतो, त्याला भाव येत नाही. आणि ह्या सगळ्याचा परिणाम त्या शेतकऱ्याच्या जीवनावर होतो. आणि मग त्याच्या मुलाला नोकरी पाहिजे असं तो म्हणायला लागतो. आम्ही जेव्हा प्राथमिक शाळेत शिकत होतो, मध्ये चालू पण सांगतो तुम्हाला, आम्ही प्राथमिक शाळेत शिकत होतो तेव्हा अक्षर चांगलं येण्यासाठी म्हणून कित्ता गिरवायचा, अक्षर गिरवायची अशी काहीतरी सुभाषित असायचं. आणि त्याच्याखाली मोकळं पुन्हा पोकळ सुभाषित घ्यायचं, त्याच्यामध्ये अक्षरं भरायची. तर काय शिकवलं आम्हाला? उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. हे वाक्य ज्याने तयार केलं त्याच्या पाठीमागचं ते तत्वज्ञान. हे कुणी केलं असेल तत्वज्ञान? की ज्यांनी नोकरीतल्या जागा बळकावलेल्या आहेत. मग त्याला वाटतं की आपल्याकडे नको लोकांची गर्दी, मग त्याने आपल्याला काय सांगितलं की शेती उत्तम आहे, शेती करा तुम्ही. व्यापार मध्यम आणि नोकरी कनिष्ठ आहे, लोकांचं ऐकायचं, ऑर्डर घ्यायचं. आणि मग हा जो शेतकरी समाज होता, अक्षरशः ही गोष्ट करे की तो सांगायचा आहे आम्हाला काय शिकून नोकरी करायची आहे. इतकी शेती आहे, इकडे त्या बघितलं तिकडं बघितलं तर संपता संपायची नाही, आम्हाला काय करायची शेती, दुसऱ्याची गुलामगिरी. म्हणजे त्या काळामध्ये त्या जगण्याची स्थिती वेगळी होती. आजच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या, मराठ्याच्या मुलाला राखीव जागेची गरज निर्माण झाली. ती कशात नाही निर्माण झाली? ती गरज दलितांनी राखीव जागा घेतल्या म्हणून निर्माण झालेली गरज नाही, तर त्यांच्या उद्योगाला, त्यांच्या व्यवसायाला शासनानं नीट संरक्षण दिलं नाही, त्याच्यातून निर्माण झालेली गरज आहे. पण त्याचा समाजामध्ये ते प्रकट कसं होतं की ह्यांनी सगळ्या जागा अडवल्या, आम्हाला नाही चालत. म्हणजे असा चुकीच्या पद्धतीनं वाद लावण्यासाठी सुद्धा प्रतिगामी सरकार ह्याचा उपयोग करतं. की तुम्ही मोर्चे काढा म्हणतं, दुसरे मोर्चे काढायला म्हणतं की नाही तुमच्या राखीव जागेत त्यामुळे दुसरे येऊ देणार नाही. म्हणजे प्रत्येक कृतीच्या पाठीमागं तत्वज्ञान असतं आणि तत्वज्ञानाच्या आधारानं माणूस कृती करत असतो, बदल करत असतो, आहे त्या परिस्थितीत बदल करत असतो. आता जे चाललेलं आहे, आत्ता जे कुठल्याही अंगानं आपल्यासारख्यांचा अगदी काही जगण्याचा संघर्ष असं काही तीव्र झालेला नाही, आपण जगू शकतो. पण आपल्या डोक्यात गोंधळ आहे की काय चाललंय, हे जातीवाद काय चाललंय, प्रतिगामीपणा काय चाललंय, मशिदीवर हल्ला काय चाललंय, मंदिराचं भांडण. आपल्याला वाटतं हे बदललं पाहिजे.
बदललं पाहिजे म्हणणारे जसे लोक असतात तसेच हे असंच राहिलं पाहिजे असं म्हणणारे लोक असतात. ज्यांचं हे असंच राहण्यामध्ये हित असतं ते म्हणते कशाला बदलायचं, ह्याच्या कशाला बदलायचं, हे असंच राहिलं पाहिजे. तसं समाजामध्ये जे गरीब आहे ती गरिबी अशीच राहिली पाहिजे. ते त्याच्या गेल्या जन्माचं काय ते पापाचं फळ आहे, ते त्यांनी भोगायचं. या जन्मात भोगलं की पुढच्या जन्मात त्याला चांगले दिवस येतील. आपण ज्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून चाललेलो आहोत, या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा एकूण सुरुवात ज्या सिद्धांताने का इंग्लंडमधल्या पती पत्नी इकॉनॉमिस्ट होते त्यांनी केली, त्यांचं म्हणणंच असं होतं की असा समाज तयार झाला पाहिजे की परिवाराच्या बाहेर गेलेले लोक, परिवाराच्या बाहेर फेकलेले लोक टाचा घासत मरावेत, घरदार नसावी आणि बाकीच्याच व्यवस्थित चालावं. आपण त्याच दिशेला चाललेलो आहोत. आता शेतकरी आपण परिघाच्या बाहेर ढकललेला आहे, सामान्य माणूस परिघाच्या बाहेर ढकललेला आहे. त्याचा आपल्या केंद्रस्थानी विचार नाही. आपल्या लोकशाहीमध्ये त्याच्या संदर्भात कसल्याही प्रकारची चर्चा आता होऊ शकत नाही. हळूहळू हळूहळू सवय होते आणि सवय झाल्यानंतर आपल्याला माणसंही म्हणतात गुलामगिरीनं, विचाराच्या गुलामगिरी. हे असंच असतं, हे असंच असतं. ते आपलं आलेलं कळायचं भोगावं लागलं. शिक्षण सुद्धा आपलं परिघाबाहेर गेलं बहुजन समाजाचं. बहुजन समाजाचं म्हणजे विशिष्ट जातीचं नव्हे, कष्टकरी विभाग सगळा जो आहे, गरीब आहे, शोषित आहे, त्याचं शिक्षण आता महाग झालं. त्याला मिळणारं शिक्षण हे निकस आहे, सकस नाही. त्या शिक्षणातून त्याला योग्य प्रकारच्या चांगल्या नोकऱ्या मिळत नाही. त्याची द्विधा अवस्था झाली की शिका म्हणजे नोकरी मिळेल म्हणून तो शिकतो, आयुष्याचे अनेक वर्ष वाया घालवतो, पैसे घालवतो, कसलंही कौशल्य त्याच्याजवळ येत नाही. आणि शिकलेला माणूस त्याला नोकरी नसली की कसल्याच उपयोगाचा राहत नाही आणि मग तो व्यसनाच्या आहारी जातो, गुंडगिरीच्या आहारी जातो. समाजामध्ये त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा दुरुपयोग केला जातो. मुद्दा काय की कुणाला बदल व्हावा वाटतो समाजामध्ये? ज्यांचं हे समाज व्यवस्थित बरं चाललंय त्याला कशाला बदलायचं होतं. पण ज्यांचं जगणं अवघड झालंय, ज्यांच्या जगण्याची दैना झालेली, त्याला हा समाज बदलावा वाटतो. समाज बदलायचा असतो, पण समाज बदलायचा म्हणजे इच्छा असून समाज बदलता येत नाही. त्या समाज बदलाचे नियम माहीत असावे लागतात. त्यालाही काहीतरी नियम आहे, त्या नियमाच्या आधारे तो समाज बदलतो. मग त्याचं जे तत्वज्ञान आहे हे मार्क्सवादी तत्वज्ञान आहे. कुठल्याही तत्वज्ञानाच्या संदर्भात समाजामध्ये एक विशिष्ट वरचा वर्ग असतो. तो आपल्याला काय सांगतो, हे अवघड आहे, हे तुम्हाला जमायचं नाही, हे तुम्हाला जमायचं, तुम्ही आम्हाला द्या, अभिषेक तुमचा करतो, तुम्हाला ते कळायचं नाही. तुम्ही आम्हाला कोरडा शिदा द्या, त्याचं काय स्वयंपाक करून नैवेद्य दाखवायचं, तो आम्ही दाखवतो, ते तुम्हाला जमायचं नाही, हे तुमचं काम नाही, हे काम आमचं आहे, हे अवघड आहे, हे तुम्हाला जमायचं नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की सत्य समजायला सोपं असतं. जे सत्य असतं ते जीवनासंबंधातलं असतं, ते समजायला सोपं असतं आणि असत्य समजायला अवघड असतं. बरं का, असत्य समजायला अवघड असतं. म्हणजे असंच हे वाक्य दुसऱ्या पद्धतीनं बोलतात की खरं बोलणं हे फार धाडसाचं असतं आणि खोटं बोलणं हे सहजरित्या होऊ शकतं. आज आपण कुठल्या काळात आहोत? आज चांगल्याला चांगलं नका म्हणू, पण निदान बरं तरी म्हणा असं आपण म्हणतो. परंतु माणसं चांगल्याला वाईट म्हणतात आणि वाईटाला चांगलं म्हणतात. अशा काळामध्ये आज आपण येऊन ठेपलेलो. मग आपल्याला हे बदलायचं आहे. मग हा असत्य समजायला अवघड आहे. मग आपल्या मनात पुढं प्रश्न आला माणसाला, जेव्हा कुणी तत्वज्ञानाचा विचार केला का आपणच तत्वज्ञानाचा विचार करायला निघालो.